लेकराच्या हितासाठीच माय झटत असते माय. तिला दुसरं काही माहिती नसतं. आईला तिचं बाळ सोडून काही माहिती नसतं. हा ध्यानात ठेवा, काही नाही. तिला तिचं बाळ माहिती असतं. एक बाळू नावाचा मुलगा रोज शाळेमध्ये जायचा आणि शाळेतून आलं की आईला विचारायचं, आई आज मला वर्गातल्या मुलांनी चिडवलं म्हणायचं. आई म्हणायची, काय चिडवलं रे बाळ? काही नाही म्हटलं, वर्गातली मुलं म्हटलं आंधळीचा मुलगा म्हटले. अरे म्हटलं, मग त्याच्यात काय वाईट वाटून घ्यायचं? मला एका डोळ्यानं जग दिसत नाही ना म्हणून तुला आंधळीचा मुलगा म्हणतात. मी आंधळी आहे ना, मला एक डोळा नाही ना म्हणून तुला आंधळीचा मुलगा म्हणतात. आता दिला नाही देवानं, त्याला काय नाराज व्हायचं का बाळा? आई समजून सांगायची. पण लहान पोरग सारखं विचारायचं, आई पण तुला का बरं डोळा नाही? आई तू अशी डुचकी का दिसते? आई तुझी आंधळी का जन्माला आली? सारखं विचाराय. आई आपल्या डोक्यावर हात फिरवायची, त्याला शाळेत पाठवायची. 5वी पास झाला, 7वी पास झाला, 8वी पास झाला, 10वी पास झाला. 12वीला तर महाराष्ट्र राज्यातून पहिला नंबर आला त्याचा. गरीबाची पोरं शिकतात अण्णा महाराज, श्रीमंताची शिकत नाहीत महाराज. आपण गरीब होतो म्हणून आळंदीला अभ्यास केला. आता माझीच पोरं आळंदीला तर पाठच करत नाही, ओव्या पाठ करत नाही, ते मोबाईलमध्ये गेले ना महाराज, राहिलंच नाही महाराज. खूप अभ्यास केला त्या काळात, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, गाथा केला, कीर्तन लिहिली, रामायण लिहिलं. आता पोरं अभ्यास करत नाहीत महाराज, वेळच भेटत. फार अवघड झालं महाराज, खूप कठीण असतो. ज्यांनी अभ्यास केला त्यांची नावं आहेत महाराज, ध्यानात ठेव. काय जुन्या काळात असायचं, गरीबाची पोरं पेन्सिलसाठी 1 नंबर आणायची, पेनासाठी वही मिळेल, पुस्तक मिळेल, अभ्यास करायचे. आता पेन म्हणूस तरच 12 पेन बापच आणून द्यायला लागला, त्यामुळे पेनाची किंमत नाही राहील, पेन्सिलची किंमत नाही राहील. आपण अभ्यास केला, पहिला नंबर आला तर आमचे महाराज आम्हाला पेन द्यायचे. चांगला पेन भेटल बोल लिहायला म्हणून पहिल्या नंबरने आपण अभ्यास करायचो. पोरांना अभ्यास केला, पहिला नंबर आला, इतका आनंद झाला, आईला उड्याच मारायला लागली. तुमच्या सुखातला सगळ्यात मोठा आनंद आईला होत असतो, बापाला होत असतो. पुत्राच्या विजये पिता सुखावतच आहे. माय बापासारखा आनंद कुणालाच होत नाही महाराज. अण्णा महाराजांनी कीर्तन करू द्या, आई बापाला आनंद असतो. अक्रोड महाराजांनी कीर्तन करू द्या, आई बापाला आनंद असतो. तुमच्या एखाद्याचा नंबर येऊ द्या, अर्धे लोक गावातले म्हणतील कस काय आला, पण आई म्हणते माझ्या पोराचा, उड्याच मारते महाराज. आनंद झाला व आईला, इतका आनंद झाला. गरीब होती बिचारी, कोणाकोण तरी 10 रुपये 20 रुपये घेतले, गुलाबाचे फुलं आणले तिने आणि आपल्या लेकरासाठी हार बनवला. आई आहे ना महाराज, माझ्या बाळानं माझं नाव केलं म्हणायची. सुंदर हार बनवायला लागले. तेवढ्यात वाऱ्यावर कानावर बातमी आली तिच्या की गावातल्या सरपंचानी, गावातल्या मुख्याध्यापकांनी बाळूचा सन्मान ठेवलाय, मोठं व्यासपीठ लावलंय, ढोल ताशे लावले, त्याची मिरवणूक काढायची, त्याच्या गळ्यात हार घालायचे, नवीन कपडे द्यायचे, त्याला पुढच्या शिक्षणासाठी पैसे द्यायचे. गरीबाचं बाळ आहे. इतका आनंद झाला आईला महाराज, आनंदानं रडायला लागली. गुलाबाचा हार बनवत होती. बाळा घरी आला. आई, हे आई तुला काय माहिती आहे का माझा नंबर आला? म्हटलं हो माहीत झालं ना मला, पण आई गावात माझा सत्कार ठेवलाय संध्याकाळी, ते पण माहीत झालं. मला हार घालणार आहेत, शिक्षणासाठी पैसे देणार आहेत, सन्मान चिन्ह देणार आहेत, कपडे देणार आहेत. आई पण आई मी तुला सांगायला आलो तेवढं, तू माझ्या सत्काराला येऊ नको आहे. हे आई तू जर आली ना, आंधळी आली म्हणतील, डुचकी आली म्हणतील, तुझ्यामुळे माझा अपमान होतो आहे. अशी बरीच मुलं आहे बरं का, माय बापाला सध्या बोलत नाही. फार कमी मुलं आहेत अशी, या आमच्या विलास दादासारखी, मनोज दादासारखी, किती माय बापाचं कीर्तन ठेवतात, किती चांगलं कीर्तन ठेवलं. उन्हात कीर्तन आहे महाराजी, पण आमच्या आईला विसरायचं नाही आम्हाला. आमच्या आई लवकर जरी गेली असेल तर आमच्या निर्मलाबाईचं अंतकरण निर्मळ होतं. त्या निर्मलानं आम्हाला जन्म दिला आईनं, तिच्या उपकाराची कृतज्ञता ही मुलं प्रगट करतात. एवढा छान कार्यक्रम आहे, तुम्ही ऐका बरं, आई कळेल तुम्हाला. अशी खूप मुलं आहेत महाराज. माझी एक प्रार्थना आहे तुम्हाला, हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना, चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना, हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत. आईसारखं कोणी नसतं हो बाळ. तू यायचं नाही आई, तू माझ्या सत्काराला यायचं नाही. तू जर आली तर आंधळी म्हणतील, डुचकी म्हणतील, ते बघते आंधळीचा मुलगा म्हणतील, 12वी पर्यंत चिडवलंय मला, आई तू यायचं नाही. माय म्हटलं अरे बाळा मला तुझा सत्कार पाहू दे रे, मला तुझ्या गळ्यात हार घालताना पाहू दे, मी तुला कधी पुन्हा काही मागणार नाही.
मला तेवढं तुझा सन्मान आईला बाळाचा आनंद असतो ना महाराज. हो बघा, आई विनंती करत होती, बाळा म्हणत होता यायचं नाही, तू जर आली ना आई मी तुला कधीच बोलणार नाही आई, लक्षात ठेव बरं आई, तू यायचं नाही. आईच्या हातातला हार खाली पडला, बाळ्या निघून गेला. संध्याकाळी ढोल ताशे वाजायला लागले, मिरवणूक निघाली. व्यासपीठावरती बाळूचा सन्मान झाला. कुणी हार घालायचं, कुणी सन्मान चिन्ह द्यायचं, कुणी कपडे द्यायचं, कुणी दक्षिणा द्यायचं. सगळा कार्यक्रम पार पडत होता. त्या आईला दम नाही निघाला हो. तिलाच तर आई म्हणतात महाराज, ती आई आहे ना महाराज, तिच्या हृदयाला दम नाही निघाला. एवढं सांगून सुद्धा ती लांब एका अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये उभी राहिली, डोक्यावरती शाल घेतली, लांबून आपल्या लेकराचा सन्मान पाहत होती. तेवढ्यात एका मास्तराची नजर गेली. आई हो माय, एवढं लांबून काय पाहता, तुमच्याच पोराचा सन्मान या व्यासपीठावर. बघा आता जे घडायला नको होतं तेच घडलं. आईला हाक मारल्यामुळे आईला यावं लागलं. आईच्या पण गळ्यात अण्णा महाराज हार घालण्यात आले. धन्य माता आहे म्हटलं, अशा बाळाला घडवलं, कष्ट केले, लोकांच्या घरचं काम केलं, नवरा नसताना काम केलं, पोराला शिकवलं, चांगलं झालं हे सामाजिक दृष्टीनं. पण बाळ्याला लय राग आला. बाळ्यानं सांगितलं होतं आईला तू यायचं नाही, तरी पण आई आली. नाराज होऊन निघून गेला. 6 महिने गेला आला नाही, 1 वर्ष गेले आला नाही, 2 वर्ष गेले आला नाही. आंधळी माय मात्र रोज काठी टेकत काठी टेकत काठी टेकत गावातल्या पोस्टमनच्या घरी जायची, वाट्यावर जायची आणि रोज त्या पोस्टमनला आईला विचारायची. त्या पोस्टमन साहेबाला म्हणायची माझ्या बाळ्याचं काही पत्र आलंय, काही मेसेज आलाय, काही तो येणार आहे. आता गावातल्या लोकांना आपली सवय झाली होती, म्हातारी रोजच विचारते हिचं पोरगं काही येत नाही. लोक तिला आपलं वेडी म्हणायची, ती आपली निघून जायची. असे बोलता बोलता 15-20 वर्ष निघून गेले. पोरगा काही आला नाही. बाळ्या मोठा साहेब झाला, परराज्यात परदेशात मोठा साहेब, हुशार होता, लांब गेला. आईला मात्र विसरून गेला. इकडं मात्र माय रोज काठी टेकत रोज आपल्या बाळ्याची वाट बघत होती. बाळ्या काही आला नाही. एक दिवस तिचा श्वास कमी पडला आणि डोळे आसुसून माय मरून गेली महाराज. मरून गेल्यावर कोणीतरी गावातल्या चांगल्या माणसानं तिची माती केली. सगळे विधी झाले, पण बाळ्या काही आला नाही. बोलता बोलता आई जाऊन सुद्धा 10 वर्ष निघून गेले. मोठा साहेब झालेला बाळ्या काहीतरी कामाच्या निमित्तानं आला तर ते जन्मगाव होतं, ते आता तालुक्यात रूपांतर झालं होतं. गावामध्ये शाळा दिसली, घर दिसलं, तर घराच्या दरवाजापर्यंत गवत वाढलेलं होतं. कळून चुकलं की आई आता राहिली नाही. तर दरवाजाच्या गवतातला बाजूला भारा करत समोर आतमध्ये गेला. दरवाजाची कडी उघडली तर आतमध्ये घरात सगळ्या जाळ्या झाल्या होत्या आणि एक बापाचा फोटो होता भिंतीवर लावलेला, ब्लॅक अँड व्हाईट. त्या फोटोच्या खाली एक देवळी होती. त्या देवळीमध्ये गोल आकारात एक पांढरी चिठ्ठी पडलेली दिसली आणि त्याच्यावर 10-5 ओळी लिहिलेल्या होत्या. त्यानं तो कागद हातामध्ये घेतला तर त्याच्यावरती लिहिलेलं होतं, चिरंजीव बाळू मी तुझी आंधळी माय. अरे माझ्या आईला लिहिता येत होतं त्या दिवशी कळालं बाळ्याला. अशा बऱ्याच बाळ्याला माहिती नाही अजून की आमची आई शिकलेली म्हणून. ती दाखवत नसते ना महाराज, आपण दाखवू, आई दाखवत नाही. लिहिलं होतं, चिरंजीव बाळू मी तुझी आंधळी माय, तुम्हाला सोडून गेलास, मी तुझी खूप वाट पाहिली. खरं सांगू बाळू, मला यायचं नव्हतं रे तुझ्या सन्मानाला, पण माझं आई नावाचं हृदय थांबलं नाही. मी तुला लांबून पाहायला आले, नको तुझ्यामध्ये यायला, पण लांबून पाहत असताना मास्तराने आवाज दिला, तुझा अपमान होऊ नये म्हणून मी व्यासपीठावर आले. लोक म्हटले असते आईच आली नाही म्हणून मी तुझ्यासाठी आले. चुकलं बघ माझं, याची मोठी सजा मला मिळाली. तू निघून गेलास, नाराज झालास, पण मी तुझ्यावर नाराज नाही बाळा, मी तुझी आई आहे ना. असू दे, तू जिथं असेल तिथं आनंदानं राहा बाबा, चांगलं जग बाबा, माझा आशीर्वाद आहे तुला. पण बाळ्या, तू 7वी पास झाल्यापासून ते 12वी पर्यंत रोज एक प्रश्न विचारायचा मला. कोणता प्रश्न विचारायचो? खाली लिहिलं होतं, तू विचारायचा, आई तू एक डोळ्यानं आंधळी का? आई तुला डोळा का नाही? आई तू अशी डुचकी का दिसते? मला आंधळीचा मुलगा का म्हणतात? मी कधी सांगितलं नाही बाळ्या तुला, पण आता मरून चालले म्हणून तुला माहिती असावं म्हणून लिहून ठेवलंय. काय माहिती तुला वाचायला मिळतं की नाही, पण लिहून ठेवलंय बाळ्या. माझा जन्म झाला तेव्हा मला 2 डोळे होते, मी आंधळी नव्हते. तुझ्या बापाशी माझं लग्न झालं तेव्हा पण मी आंधळी नव्हते. तुझा बाप अटॅकनं मरून गेला, माझ्या पोटामध्ये तुझा अंश होता. मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून सांगितलं डॉक्टरांनी, आई तुम्हाला बाळ झालं, खूप छान बाळ आहे, गोंडस बाळ आहे, गोरपान जन्माला आलाय मुलगा तुमचा. मला खूप आनंद झाला, माझ्या काठीचा आधार आला, माझ्या जगण्याचा आधार आला. मी आनंदानं पल्लवीत झाले.
पण बाळ्या जास्त काळ आनंद टिकला नाही. डॉक्टरने सांगितलं, आई पोरगा गोरा पाणी राजसुकुमार आहे, राजबिंडा आहे, पण तुमच्या बाळाला ईश्वरानं एक डोळा दिला नाही. तुमचा बाळ्या एक डोळ्यानं आंधळा राहील. म्हटलं असं करू नका डॉक्टर, माझ्या बाळानं 2 डोळ्यानं जग पाहिलं पाहिजे. मग डॉक्टरने मला एक पर्याय सांगितला, आई तो लहान आहे, बालपणात आहे, तोपर्यंतच तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल. आणि तो डोळा तुम्हाला बसवायला जर बाळाला बसवला तर तुमचा बाळ्या 2 डोळ्यानं जग पाहू शकतो. मी होकार दिला, बाळ्या माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं, माझा तो डोळा काढला, तुला बसवला. तेव्हापासून लोक मला आंधळी म्हणायला लागली, डुचकी म्हणायला लागली. पण मला त्याचं कधी वाईट वाटलं नाही. त्याचं एकमेव कारण माझ्या डोळ्यानं तो शिकत होता, माझ्या डोळ्यानं तो जग पाहत होता. आता रडून रडून चिठ्ठी भिजून गेली होती, हातातला कागद भिजून खाली पडला होता. पण माफी मागायला आई मात्र राहिली नव्हती. आई मात्र कधीचीच निघून गेली होती. असेच उपकार आहेत आईचे आपल्यावर.